सुष्मिताशी स्पर्धा? काल परवापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगायची माझी बहीण, आणि आज स्पर्धेची भाषा करतेय. एवढा दुरावा कधी आलाय आमच्यात? माझंच चुकतंय का? आय एम शुअर मीच कुठेतरी कमी पडते तिला समजून घेण्यात, म्हणून तिची इतकी चिडचिड होत असणार आहे. स्वानंदी मॅडम, तुम्ही अजून रूम मध्ये काय करताय? चला खाली जेऊया एकत्र. नको. म्हणजे नाही म्हणजे मला नाही जेवावं असं वाटत आहे. इच्छा नाहीये. का? आता नाहीये इच्छा. हा सुष्मितावरचा राग काढताय का तुम्ही जेवणावरती? अहो राजवाडे, हे बघा, सुष्मिताचा मला राग वगैरे काही नाही आलाय. लहान बहीण आहे ती माझी, त्यामुळे हो तिच्या बोलण्यामुळे मी थोडी दुखावली गेली आहे, पण म्हणून मला तिचा राग नाही आलाय. सो मी जेवणावर तो राग काढते याचा प्रश्न येत नाही. आणि दुसरी गोष्ट, कधीतरी एखाद्याला असं वाटूच शकतं ना की नाही इच्छा, मला वासना नाही आता खाण्याची. कधीतरी? अहो आजकाल तुमचं हे सतत होत चाललंय. कधीतरीच तुम्ही आजकाल जेवता, कधीतरीच तुम्ही आजकाल झोपता. डोकं दुखतं त्याच्यामुळे तुमचं, आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवरती होतो. अहो अशाने आजारी पडाल तुम्ही. मल्टीटास्किंग करत असता तुम्ही, एकाच वेळेस कितीतरी कामं करत असता. त्यात बाहेर पावसाळा चालू आहे. या सगळ्याचा परिणाम तुमच्या इम्युनिटीवरती झाला तर आजारी नाही का पडणार? आजारी पडायचं का आपल्याला? मी फक्त एक दिवस खायचं नाही म्हणाले तर बापरे केवढं लेक्चर दिलं. लेक्चर? अहो काळजी वाटते तुमच्याबद्दल म्हणून बोललो. हे लेक्चर वाटते तुम्हाला? हो हो. आणि तुम्ही मला जे डाएटच्या बाबतीत केलं ते काय? ते काय? मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की मला हे नाही जमणार, माझ्याकडे वेळ नसतो, तरी तुम्ही मला जवळजवळ पाठ्यपुस्तक भरेल इतकं लेक्चर दिलं. हा, मी तुम्हाला कधीही लेक्चर दिलेलं नव्हतं राजवाडे. मी तुम्हाला फक्त सांगत होते गोष्टी. आणि एक महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही. माझी तब्येत तुमच्या तब्येतीपेक्षा खूप चांगली आहे. मला असे काही सर्दी आणि शिंकांचे आजार होत नसतात. सर्दी हा एकच आजार आहे का अख्ख्या असं म्हणतात? आणि ही काय तब्येतीची स्पर्धा लागली का आपल्यामध्ये? मी नको नको म्हणत असताना सुद्धा जेवणासाठी माझ्या किती मागे लागायचा. त्या ऑफिस मध्ये सूचनांबरोबर डबे पाठवत राहायचा. काळजी काळजी म्हणतात त्याला. हो, म्हणजे तुम्ही दाखवताय ती काळजी आणि मी देतोय ते लेक्चर. याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही भांडू नका माझ्याशी. हे बघा, मी अजिबात तुमच्याशी भांडत नाहीये. तुम्ही आता वाटेल ते आरोप करताय माझ्यावरती. मी कधीही कोणाशी भांडत नाही, कधीच कोणाशी भांडत नाही. कोणालाही विचारतो मी कोणाशी भांडतो का म्हणून. सगळे मला म्हणतात भांडतो 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 म्हणून. इतका चिडका आहे मी? म्हणजे माझं तोंड दिसत पण त्याच्या पाठीमागची काळजी दिसत नाही तुम्हाला? ती आजी पण मला असं काहीतरी बोलत असते, पण तिला हे माहित नाही की तिची नाचून किती हट्टी येते. एकदा बघ म्हणो, हट्टाचं टोक गाठतात तुम्ही कधी कधी. ओके. हा, मोठा श्वास. मी नाही घेणार मोठा श्वास. बरं ठीक आहे. कुठे भांडता तुम्ही? एक विषय कुठे सुरू झाला होता, कुठे नेऊन ठेवला तो? एक साध्या जेवणाचा विषय होता. तुम्हालाच माहिती नेमकं आपण कशाबद्दल बोलत होतो. आय गिव्ह अप, आय क्विट. अरे, मला काहीच अर्थ नाहीये.